आत्मा नमस्ते. आत्मा आत्मनमस्ते. नमस्ते मॅडम. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण जोडलेलो आहे. जवळजवळ आता 40 दिवस झालेले आहे आहे ना. तर या 40 दिवसामध्ये आपण थर्ड डिग्री पर्यंत आलेलो आहे. खरं तर हा प्रवास असा असतो की प्रवास सुरू होतो, पण ऊर्जेसोबतचा प्रवास कधी संपत नसतो. काय? पण आता आपण मेडिटेशन करत आहोत, तर या 45 दिवसामध्ये आपल्याला काय बरं स्वतःमध्ये बदल वाटतो? किंवा मला काय एनर्जीने काय मला दिलं आहे? हे तुमचं मत काय आहे? तर नक्की सांगा. सविताताई खांदे. आत्मा नमस्ते. मी सविता कानडे. अ, गेले 40 दिवस मी या रेकीच्या सोबत, या ऊर्जेच्या सोबत माझा प्रवास चालू आहे. ऍक्च्युली 3 महिन्यापूर्वी मला चिकनगुनिया झाला होता. आणि त्या चिकनगुनियामध्ये खूप जॉईंट पेन्स झाल्या होत्या आणि खूप जॉईंट्स आखडल्यासारखे झाले होते. आणि ताकद खूप कमी झालेली होती, खूप एनर्जी डाऊन झाली होती. आणि रिकव्हरी झाली, औषधांनी तशी रिकव्हरी झाली, पण खूप शक्ती कमी झालेली होती. आणि अजिबात काही उत्साहच वाटत नव्हता. कुठल्याही जरा जरी काम केलं तरी दमायला होत होतं. कुठेही बाहेर गेलं तरी थकायला होत होतं. कधी एकदा घरी जाऊन आराम करते असं व्हायचं. आणि औषधं घेऊन घेऊन म्हणजे मी आयुष्यात कधीच फारशी औषधं घेतली नाहीत, तशी मी कधीच आजारी पडले नाही. पण या चिकनगुन्यामुळे खूप माझी ताकद कमी झाली होती. आणि औषधं घेण्याची सवय नसल्यामुळे मला ते फार पटत नव्हतं की सारखं आपण औषधं घेऊन एनर्जी आपल्यात आणायची. आणि पुढे अजून 8 दिवस घालवायचे, परत एनर्जी डाऊन झाली की परत डोस घ्यायचा आणि परत काम चालू ठेवायचं, असं काही मला नको होतं. त्याच्यामुळं मला असं काहीतरी एक सोल्युशन हवं होतं की जे माझं मी शरीरात निर्माण करू शकीन. माझं शरीर मला त्याला साथ देईल आणि त्याच्यात ऊर्जा आपोआप निर्माण होईल. असं काहीतरी मला साधन हवं होतं. आणि असं मी पहिल्यापासून थोडीफार मेडिटेशन करायची सवय असल्यामुळं जरा त्याचं मी हे करत होते. म्हणजे पहाटे मेडिटेशन करायचं, ओंकार साधना करायची, हे हं. माझं चालू होतं. पण त्याला नक्की दिशा अशी मिळत नव्हती. म्हणजे काय मार्गाने करावं, कसं करावं हे मला समजत नव्हतं. आणि मग ते आपले व्हिडिओज बघताना मला तुमचे व्हिडिओज दिसले. आणि रेकीचे सगळे तुम्ही जे जे काही माहिती दिलीत आणि जे जे लोकांचे अनुभव होते, ह्याच्यावरनं मला असं वाटलं की हेच योग्य माध्यम आहे की ज्याच्या थ्रू आपण अशी साधना करून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करू शकू. हं. आणि मग थोडासा मी अजून काही व्हिडिओज वगैरे बघून त्याची माहिती मिळून मग मी ऍडमिशन घेतली. आणि मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन करणं रोज हे चालूच होतं. आणि साईन्स, आपले सिम्बॉल्स, असे सगळे हे करत करत आता शरीरामध्ये माझ्या भरपूर परिणाम, म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे. आणि औषधांची गरज पण खूप आता कमी होते आहे. आणि ती आधीची शक्ती जरा परत परत येते आहे. आणि माझ्यातली ताकद वाढते आहे, हे मला आता जाणवतंय. म्हणजे त्याच्यामुळे परत एक आयुष्यात उत्साह निर्माण झाल्यासारखा झालाय, जो एकदम मेंटली आणि फिजिकली जे एकदम मी डाऊन झालेली होते, की बाबा कशात एवढा रस वाटत नव्हता, उत्साह वाटत नव्हता, तो आता परत आलेला आहे. आणि परत नव्याने मी मी आयुष्याला सामोरी जातेय, असं म्हणजे आता मला वाटतंय. आणि हे सगळं केवळ रेकीमुळे, रेकी सिम्बॉल्स आणि तुमच्या गायडन्स मुळेच झालेलं आहे, साध्य झालेलं आहे, हे मात्र नक्कीच. त्यामुळे तुमचे आणि रेकीचे खूप खूप आभार आहेत. तुम्ही योग्य मार्गदर्शन आणि दिशा दिल्यामुळं हे सगळं परत आयुष्यात आनंद निर्माण झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. खूप छान. खूप छान. चिकनगुनियाचा एवढा त्रास होत असतो का? हो, हो. खूप जॉईंट्स, म्हणजे सगळे जॉईंट्स आखडले होते. म्हणजे मानेपासून ते अगदी खाली घोट्यापर्यंत. म्हणजे हं. मला 2 पावलं सुद्धा चालता येत नव्हतं नीट. ज्यावेळी एकदम खूप त्याचा जेव्हा एकदम हायर हे होतं हं. इम्पॅक्ट, तेव्हा म्हणजे अगदी 4 पावलं सुद्धा मी हात धरून अशी चालत होते. इतका त्याचा हे झालेला होता. खूपच. म्हणजे उठून बसणंही अवघड होतं. बेडवरनं उठून उभं राहणंही अवघड झालं होतं. इतके सगळे जॉईंट्स आखडलेले होते.
त्यामुळे ताकद खूप कमी झाली होती माझी. ताकद खूप कमी झाली. हा. खरंच आहे. आणि आता ओके आहे ना एकदम? हो. आता खूप म्हणजे रिकवर झालेली आहे त्याच्यातून. एक ना आपलं खूपच. पहिलं मेडिटेशन, मी नेहमी सांगत असते, पहिलं मेडिटेशन करा पहिल्यांदा. आणि पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागतो. हम्म. आहे ना? बरोबर. हो. पहिल्या मेडिटेशन पासून एक स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागते. आणि होतं कव्हर. काय हे बघा कसं असते ना, आपण आता असं म्हणे मॅडम चिकनगुन्यावर वेगळी ट्रीटमेंट आहे काय? काही वेगळी ट्रीटमेंट नाहीये. फक्त हम्म. आपले मेडिटेशन करा किंवा आणखी एखादी गोष्ट आहे त्यावर वेगळी ट्रीटमेंट आहे का नाही. आता आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की बाबा आता गुडघेदुखी त्यावर स्पेशल कसं एनर्जी द्यायची हे शिकलो. हम्म. बरोबर ना? ती गुडघेदुखी आहे. परंतु असं काही जनरल आहे, तर ही जनरलवर आपल्याला रोज ती हिलिंग करणंच गरजेचं आहे आणि हिलिंगच्या हो. माध्यमातून हो. काहीही साध्य होते. एवढं मात्र नक्की. हो ना? बरोबर. खूप छान. बाकी मनस्थिती, आर्थिक अधिक काही रिझल्ट आले म्हणजे काय म्हणूया, काही अनुभव आले तुम्हाला? मेडिटेशनचे विशेष अनुभव काही? नाही म्हणजे माझं सध्या कॉन्सन्ट्रेशन माझ्या हेल्थवरच असल्यामुळं शक्तिपात घेताना त्याच्याशी अनुभव? शक्तिपात घेताना तर फार सुंदर अनुभव होते. म्हणजे अगदी तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणतात तसंच हे होता. म्हणजे सहस्त्रार चक्र आणि आज्ञा चक्र वगैरे इतकं म्हणजे त्याच्यावर व्हायब्रेशन्स इतके जाणवत होते. आणि अशी ती शक्ती गोल फिरते आहे, माझ्या मस्तकाभोवती फिरते आहे, असं मला जाणवत होतं. म्हणजे आता तिसरा शक्तिपात घेताना तर ह्याचं अगदी खूप जाणवलं मला की ती शक्ती अशी डोक्याभोवती माझ्या मस्तकाभोवती फिरते आहे अगदी. म्हणजे मी सुद्धा अशी हालत होते का काय असं मला जाणवत होतं की त्या शक्ती बरोबर. पण अनुभव फारच सुंदर होता तो. खरंच आहे. येस. आपण म्हणूया चिकनगुनियाचे काही लोक 2-2 वर्ष त्रास सांगतात ना, म्हणून मी विचारलं, की हो. ज्याला झालेला आहे त्याला माहितीये की काय त्रास असतो तर. हो. हो. तर म्हणजे मॅडम 2 डॉक्टरांनी पण. वर्षांपूर्वीच चिकनगुनिया झाला होता आणि अजूनही त्रास आहे, असं सांगणारे आपल्या हो. सेशनमध्ये अनेक जण होते. म्हणून मी तुम्हाला विचारलं आवर्जून, की खरंच खूप त्रास हो. होतो चिकनगुनियाचा. हो. हो. खूप त्रास होतो. नक्कीच. अशाच सविताताई हसत राहा, छान राहा आणि आल्या होत्या तेव्हा आणि आत्ताची एनर्जी लेव्हल, चेहरा, ब्युटी काय म्हणूया आपण जी मी दिलेलं होतं तुम्हाला, तर सुंदरता तर आलेलीच आहे. काही प्रश्नच नाहीये त्यामध्ये. आहे ना? खूप सुंदर. खूप 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 छान. थँक धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू. थँक्यू. नमस्ते. थँक्यू. आत्मा नमस्ते.